अहेरी उपविभागातील इटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा व अहेरी या 5 तालुक्यात आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल बेहाल होत होते व त्यातच काही ठिकाणी गर्भवती महिलेला प्रसूतीकरण व बालकांना कोणतेही आजार झाल्यास उपजिल्हा रुग्णालय अहेरी व जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात येत होते। मात्र या 5ही तालुक्यातील रुग्णांना अहेरी येथे एकमेव उपजिल्हा रुग्णालयात असल्याने 5ही तालुक्यातील संपूर्ण रुग्ण अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत होते। यामुळे संपूर्ण रुग्णालय रुग्णांनी भरगच्च भरले असायचे। यात काही रुग्ण बेडवर तर काही रुग्ण रुग्णालयाच्या टाईल्सवर झोपून आपल्या आरोग्याची तपासणी करायचे। याबाबत अनेक वृत्तपत्रकेद्वारे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे वृत्तपत्रात सुद्धा प्रकाशित करण्यात आले। शासनाकडून या बाबींची गंभीरपणे दखल घेत कोट्यावधी रुपये खर्च करीत अहेरी येथे महिला व बाल रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले व रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास झाले असून सदर रुग्णालयाचे उद्घाटन दिनांक 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहेरी येथील महिला व बाल रुग्णालय उद्घाटनाकरिता येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती मिळताच गेल्या अनेक वर्षांपासून अहेरी व प्राणहिता पोलीस मुख्यालयापर्यंत खड्डेमय असलेल्या मार्गाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम विभाग दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सदर मार्गावर डागडुजीच्या कामाला सुरुवात केले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। विशेष म्हणजे या मार्गावर प्रवास करीत असताना कित्येक नागरिकांचे अपघात झाले व काही निष्पाप नागरिकांचे बळी सुद्धा गेले। मात्र या मार्गाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे याकरिता अहेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेत्या भाग्यश्री आत्राम, काँग्रेस पक्षाचे नेते अजय कंकडालवार, नगरपंचायतचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी वेळोवेळी विविध प्रकारचे आंदोलन केले। मात्र याकडे बांधकाम विभागाने आश्वासने देऊन आंदोलन बंद केली। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला मुख्यमंत्री येणार असल्याचे माहिती मिळताच सदर मार्गावरील डागडुजीचे संपूर्ण काम एका दिवसात करण्यात व्यस्त झाले आहे। विशेष म्हणजे या मार्गावर मुख्यमंत्री प्रवास करणार की या परिसरातील सर्वसामान्य नागरिक असा सवाल या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे।